नागपुर के अजनी पुलिस स्टेशन की जांच टीम ने वाहन चोरी के मामले में कार्रवाई करते हुए आरोपी ओम उर्फ रवि नरेंद्र येड़े को गिरफ्तार किया। पूछताछ के दौरान आरोपी ने शहर के अलग अलग इलाकों से दोपहिया वाहन चोरी करना स्वीकार किया। पुलिस ने उसकी निशानदेही पर 4 चोरी की मोटरसाइकिलें और वारदात में इस्तेमाल की गई एक अन्य बाइक बरामद की। जब्त वाहनों की कुल कीमत करीब 4,80,000 रुपए है। ये कार्रवाई पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में अजनी पुलिस की विशेष जांच टीम ने तकनीकी विश्लेषण और गुप्त सूचना के आधार पर की। फिर्यादी नामे अजय संजय पाटील यांनी दिनांक 12 जुलै 2026 रोजी पोलीस ठाणे अजनी येथे रिपोर्ट दिला की ते शताब्दी चौकमध्ये त्यांचा मित्र याच्याकडे बोलण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्या मित्रासोबत ते बोलत असताना त्यांनी दारू पिलेली असल्यामुळे ते तिथेच झोपले व त्यांचा मित्र त्यांना सोडून निघून गेला। तर त्यांनी त्यांची KTM बाईक ही समोरच ठेवलेली असल्याने शताब्दी चौकात ती KTM बाईक तिथून चोरीला गेली। तर त्यांनी पोलीस ठाणे अजनी येथे येऊन रिपोर्ट दिला होता 13 तारखेला। त्या रिपोर्टवरून 12 तारखेला रिपोर्ट दिला होता। त्या रिपोर्टवरून अपक्रमांक 327/26 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलीस ठाणे तपास पथकमधील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के व पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे व तपास पथकातील पोलीस हवालदार शालिग्राम शेंडे व त्याच्यासोबत नितीन सोमकुवर त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत अश्विन सहारे आणि रोशन वाडी बसमे यांच्या पथकाने सदर गुन्ह्याबाबत व्यवस्थित तांत्रिक तपास करून CCTV बघून तपास केला असता व गुप्त बातमीदारांमार्फत त्यांना अशी माहिती मिळाली की जो गाडी घेऊन जाताना एक व्यक्ती दिसत होता त्याने तोंडाला पूर्ण बांधलेलं होतं, पण त्याच्यानंतरचे पूर्ण कॅमेरे आणि CCTV तपासण्यात आले तर सदर व्यक्ती हा त्याच्यानंतर जी त्याच्याबद्दल गोपनीय माहिती काढली असता तर सदर व्यक्ती हा याची जी मोटरसायकल चालवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीहून अशी माहिती गोपनीय माहिती मिळाली की हा गाडीखाना ग्राउंडजवळ राहणारा ओम उर्फ रवी नरेंद्र येडे आहे आणि त्याने ही सदर गाडी चोरलेली असावी। अशा माहितीवरून तपास पथकातील पोलीस हवालदार शालिग्राम शेंडे, नितीन सोमकुवर व अश्विन सहारे व रोशन वाडी बसमे हे सदर आरोपीच्या घरी पोहोचले रात्री व त्यांना या ठिकाणी एक KTM बाईक उभी दिसली। त्यावरून असं लक्षात आलं की सदरची KTM बाईक होती ती यापूर्वी पोलीस स्टेशन अजनीमधून चोरी गेलेल्या गुन्ह्यातील होती। तर त्यावरून त्यांनी त्या नमूद आरोपीला ताब्यात घेतले असता पोलीस ठाणे अजनीमधील अपक्रमांक 244/26, अपक्रमांक 326/26, अपक्रमांक 327/26 आणि अपक्रमांक 328/26 या गुन्ह्यातील 4 गाड्या नमूद आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि नमूद आरोपीवर यापूर्वीचे 3 गुन्हे आहेत व सदर कारवाई दरम्यान माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांचे मार्गदर्शनात माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी साहेब दक्षिण विभाग, त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी दत्ताराव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांचे मार्गदर्शनात अजनी पोलीस पथकातील टीमने ही कारवाई केलेली आहे व जवळपास 3,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि याबाबत मी जनतेला एक मुख्य आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपली मोटरसायकल कुठेही पार्क करताना एक 350-400 रुपयाचा ऑनलाईन एक लॉक मिळतो, तो लॉक जे समोरचे सस्पेन्शन असतात त्याच्यावर लागतो, त्यामुळे सदर लॉक दुसऱ्या चाबीद्वारे उघडलं जाऊ शकत नाही। तर नागपुरातील संपूर्ण जनतेने सदर लॉकचा उपयोग करावा, कारण की हँडल लॉकसुद्धा हे तुटून जातात। त्यामुळे जर हे अशा प्रकारचं सस्पेन्शनवर जर लॉकचा उपयोग केला तर कोणत्याही प्रकारे कोणीही चोर ती गाडी चोरून येऊ शकत नाही। तर नागपुरातील सगळ्या जनतेला माझं सदर लॉक खरेदी करण्याबाबत मी आवाहन करतो।